यावर्षीही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे वर्ष अखेरीचे आर्थिक रिझल्ट हे तुमच्याबरोबर लोकांसाठी शेअर करताना मनापासून आनंद होतो। यावर्षी पतसंस्थेने 10,94,00,000 रुपयाचा निव्वळ नफा हा प्राप्त केला आहे। वसुली हा संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो। 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 99.82% इतकी विक्रमी वसुली पतसंस्थेने केलेली आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा साधारणपणे 18.81% एवढी वाढ आपल्या व्यवसायामध्ये संस्थेने केलेली आहे। संस्थेच्या ठेवी 408 कोटींच्या पलीकडे गेल्या आहेत। संस्थेची कर्ज 302 कोटींची झालेली आहे। हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थेच्या बँकांकडच्या गुंतवणुका यांचा जर विचार केला तर त्या गुंतवणुका 169 कोटींच्या झालेल्या आहेत। संस्थेचा स्वनिधी ही संस्थेचा आर्थिक आरोग्य दाखवतो। तो स्वनिधी 55 कोटीच्या पेक्षाही पुढे गेलेला आहे। गेल्या 5 वर्षात संस्थेने जो नफा प्राप्त केला आहे 21-22 मध्ये 6,21,00,000 रुपये, 22-23 मध्ये 6,63,00,000 रुपये, 23-24 मध्ये 7,03,00,000 रुपये, 24-25 ला 8,32,00,000 रुपये आणि 25-26 ला 10,94,00,000 रुपये एवढा नफा संस्थेने प्राप्त केला आहे। या 5 वर्षाचा नफा जर आपण पाहिला या 5 वर्षाच्या नफ्यापेक्षाही जास्त रक्कम ही स्वनिधीपोटी संस्थेकडे आहे। 55 कोटीचा जो स्वनिधी आपण बघितला तर आर्थिक संस्थेला आवश्यक असणारं कमालीचं सातत्य आणि प्रमाणबद्धता ही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने राखलेली आहे। नवीन आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या ठेवी या 500 कोटीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश निश्चित करण्यात आलाय। तसंच नवीन कार्यालय हे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल। 4 मजली कार्यालय रत्नागिरी शहरामध्ये तयार होतंय। संस्थेचं प्रधान कार्यालय त्या ठिकाणी शिफ्ट होईल। तसंच रत्नागिरी बाजारपेठ अशी नवीन शाखा त्या ठिकाणी स्थानापन्न होईल। आजपर्यंत दुसरा एक स्थैर्याचा मुद्दा अधिकचा सांगायचा झाला तर गेल्या 35 वर्षामध्ये संस्थेने 26,000 चौरस फुटाची जागा स्वतःच्या कार्यालयासाठी खरेदी केली। आज 17 शाखांपैकी 10 शाखा या स्वमालकीच्या जागेमध्ये संस्थेच्या आहेत। प्रामुख्याने झालेला जो नफा आहे त्याबाबत अधिक स्पष्टता करणं आवश्यक आहे की सहकाराला नफाखोरी करणं हे काही अपेक्षित नाही। सहकारी संस्था या सर्वांना बरोबर घेऊन चालवायचा उद्देश असतो। एकमेका सहकार्य करू अवघे धरू सुपंथ याच प्रिन्सिपलचा अवलंब करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्था गेली 35 वर्ष वाटचाल करते। मात्र संस्थेकडे उपलब्ध असलेला सर्व निधी हा योग्य पद्धतीने कार्यान्वित केल्यामुळे, वितरित केल्यामुळे आणि त्याची योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केल्यामुळे संस्थेचं उत्पन्न वाढतं। वसुली ही तंतोतंत परिपूर्ण केल्यामुळे संस्थेचं व्याजाचं उत्पन्न वाढतं आणि या सगळ्याचं पर्यवसन हे संस्थेला सातत्यपूर्ण आणि चांगल्या पद्धतीचा नफा होण्यात होतं। त्यामुळे 10,94,00,000 रुपयांचा जो नफा झालेला आहे हा निव्वळ नफा आहे। निव्वळ नफा याचा अर्थ सगळ्या प्रकारचे आवश्यक असणारे खर्च आणि तरतुदी या त्याच्यातून केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला निव्वळ नफा म्हणतात। या नफ्यातून
आवश्यक असणारी गंगाजळी, आवश्यक असणारा लाभांशासाठीची तरतूद, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांसाठी जे निधी गठीत केले जातात ते याच्यातनं केले जातात. मी आजपर्यंत संस्थेने जवळजवळ आपल्या प्रत्येक वर्षाच्या नफ्यातून 50 ते 55% रक्कम ही परत व्यवसायामध्ये गुंतवली, स्वनिधी त्याच्यातनं निर्माण झाला. त्यामुळे संस्थेचा स्वनिधी ही महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्याही संस्थेच्या स्वनिधीमध्ये जेवढी वाढ नसेल तेवढी वाढ स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून स्वनिधीमध्ये सातत्याने केली जाते. सुरुवात झाली संस्थेची त्यावेळेला फक्त 300 सभासद होते. गेल्या 35 वर्षात संस्था प्रचंड लोकाभिमुख पद्धतीने वाढली आणि आज अखेर 49,000 सभासद, ज्याच्यामध्ये साधारणपणे 22,500 हे ठेवीदार असतील, 19,000 हे कर्जदार असतील. अशा पद्धतीने ही संस्था वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर संस्थेकडे वाढणाऱ्या बचत खात्याची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. जवळजवळ 31 कोटी रुपये हे बचत खात्यामध्ये संस्थेकडे येत आहे. त्याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक हे स्वरूपानंद पतसंस्थेला माध्यम म्हणून वापरत आहेत. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संस्थेचा कनेक्ट हा ग्राहकांबरोबर आहे. याचं कारण संस्थेबद्दल प्रचंड विश्वासार्ह असं वातावरण जनमानसामध्ये आहे आणि त्याचा उचित असा लाभ हा संस्थेच्या सर्व योजना या उद्दिष्टपूर्ती करता केल्याचं आपल्याला लक्षात येईल. संस्थेने जवळजवळ 26,000 ट्रान्झॅक्शन हे IT सेक्टरच्या माध्यमातून केलेले आहेत. IT सेक्टरच्या माध्यमातून व्यवहार करत असताना अन्य बँकेची मदत घेऊन NEFTच्या माध्यमातून, RTGSच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन होतात. जवळजवळ 117 कोटींच्या आसपासचे ट्रान्झॅक्शन हे NEFT RTGSच्या माध्यमातून संस्थेकडे होत आहेत. याचा अर्थ या नवीन जमान्यामध्ये जे डिजिटलायझेशन होऊ घातलेलं आहे किंवा डिजिटलायझेशनचा हा जमाना आहे त्याच्यापासून सहकारी संस्था दूर नाहीत. सहकारी संस्थांच्या माध्यमातूनही या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जातोय आणि स्वाभाविकपणे सहकारी संस्थांचा ग्राहकही या नवीन डिजिटलायझेशन प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे सर्वच बाबतीमध्ये संस्थेने मोठ्या प्रमाणाचा पल्ला गाठलेला आहे. एक मोठा आर्थिक उद्दिष्ट हे संस्थेने प्राप्त केलंय. सर्व कर्जदार यांनी केलेलं सहकार्य हे अनमोल म्हणावं लागेल. सर्व कर्जदार हाताच्या बोटावर मोजण्या एवढे कर्जदार आहेत की त्यांची थकबाकी आहे. पण बाकी सर्वदूर सर्व कर्जदारांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून संस्थेची वसुली ही विक्रमी राहावी म्हणून उत्तम योगदान दिलंय. 17 शाखांपैकी 7 शाखा अशा आहेत की त्यांची वसुली 100% आहे. उरलेल्या शाखांमध्ये 1-2 असा काहीतरी अडचण आलेले सभासद कर्जदार आहेत, त्यांच्यामुळे त्यांची थोडीशी रक्कम राहिली आहे. पण आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 99.82% याचा अर्थ केवळ 0.25 किंवा अशी काहीतरी वसुली आमची रिमेन असेल. बाकी सगळी वसुली ही पूर्णांशाने झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम मला वाटतं स्वरूपानंद पतसंस्थेने केलंय. कोकणातली ही पतसंस्था संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र व्यापून राहिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जावान वातावरण निर्माण करावं अशा प्रकारची ही आकडेवारी आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी ती आकडेवारी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करतो.